Before starting to Newton's first to second law of motion, we are going to discuss momentum. आज आपण एक नवीन टर्म डिस्कस करणार आहोत बेटा, मोमेंटम. लक्षात धरा, तुमच्यासाठी पहिल्यांदाच ही टर्म आहे. सो राईट डाऊन नेक्स्ट हेडिंग मोमेंटम. लक्षात धरा, मोमेंटम. मोमेंटम ब्रॅकेट मध्ये घ्या पी. तुम्ही पहिल्यांदाच त्याचं नाव ऐकताय मोमेंटम. नववीला ही पहिलीच टर्म आहे. मोमेंटम काय असतं? जसं तुम्हाला फोर्स माहित झाला साध्या भाषेमध्ये, फोर्स इज अ पुश ऑर पुल. एखाद्या गोष्टीला ढकलणे किंवा ओढणे, साधी डेफिनेशन आपण फोर्स म्हणत असतो. सो व्हॉट इज मीन बाय मोमेंटम? मोमेंटम काय असतं तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहून घेऊया. हे पी या सिम्बॉलनं डिनोट केलं जातं. सो राईट ऑन फर्स्ट पॉइंट, इट इज द, माझ्या सोबत सोबत लिहून घ्या, इट इज द प्रोडक्ट ऑफ, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास, is the product of mass and velocity of an object. Velocity of an object. Velocity of an object. Okay, is called a momentum. लक्षात धरा बाळांनो, मोमेंटम म्हणजे काय? सगळ्याला कळलं ना? एखाद्या बॉडीचं मास आणि त्याची व्हेलॉसिटी, त्याला मोमेंटम म्हटलं जातं. कशानं डिनोट केलं जातं मोमेंटम? जसं आपण फोर्स एफ न दाखवतो तसं मोमेंटम इज डिनोटेड बाय, राईट ऑन सेकंड पॉइंट, तुमच्यासाठी नवीन टर्म, मोमेंटम इज डिनोटेड बाय, मोमेंटम दाखवलं जातं डिनोटेड बाय पी लेटर, पी न दाखवलं जातं. ठीक आहे. एखाद्या बॉडीचं मोमेंटम काढायचं, कसं काढणार सांगा? मोमेंटम इज इक्वल टू, मोमेंटम ब्रॅकेट मध्ये पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. शॉर्ट मध्ये लिहायचं झालं तर पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी असं लिहिलं जातं. आता सांगा बरं तुम्ही, साधं उदाहरण, माझं मोमेंटम किती असणार, तुमचं मोमेंटम किती असणार? आता सांगा, किती मोमेंटम असणार तुमचं किंवा माझं? किती मोमेंटम असणार बेटा? सांगा ना. तुमचं मास, मास किती आहे? तुमचं मास किती आहे? 500 केजी. हा, समजा 500 केजी आहे, नाही बरं का, घाबरू नका. हा, आता 500 केजी आहे फॉर एक्झाम्पल. आणि व्हेलॉसिटी किती आहे तुमची सांगा बरं? व्हेलॉसिटी सांगा. तुम्ही एका जागेवर आहात ना, तुमची व्हेलॉसिटी किती आहे? मी एका जागेवर आहे, माझी व्हेलॉसिटी किती आहे सांगा? माझी व्हेलॉसिटी 0 आहे. आणि तुम्ही पण एका जागेवर बसलेला, म्हणजे तुमची व्हेलॉसिटी 0 आहे. लक्षात धरा बेटा. सो व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज 0. त्यामुळे तुमचं मोमेंटम, माझं मोमेंटम हे 0 आहे. का? कारण व्हेलॉसिटीच नाही. मग लक्षात धरायचं बेटा, मोमेंटम कधी येत असतं बॉडीला? बॉडीला मोमेंटम कधी येत असतं? ज्यावेळेस बॉडी रनिंग मध्ये येते, ज्यावेळेस बॉडी मोशन मध्ये येते, ज्यावेळेस बॉडी पळायला लागते, त्यावेळेस त्या बॉडीला व्हेलॉसिटी येते. आणि व्हेलॉसिटी आली की मोमेंटम येतं. जर एखादी बॉडी एका जागेवर आहे, तुम्ही एका जागेवर बसलेला आहात, मी एका जागेवर बसलेला आहे, ठीक आहे ना, त्यावेळेस मोमेंटम किती असतं बेटा? मोमेंटम 0 असतो. मोमेंटम का 0 असतं बेटा? एखादी बॉडी स्टेशनरी आहे, त्याचे मोमेंटम 0 असतं. का? कारण त्याला व्हेलॉसिटी नसते. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. आणि एखादी बॉडी ज्यावेळेस स्टेशनरी असते, एखादी बॉडी ज्यावेळेस एका जागेवर बसलेली असते, त्यावेळेस तिला व्हेलॉसिटी नसते. आणि व्हेलॉसिटी नसल्यामुळं मोमेंटम किती असतं? 0 असतं. सगळ्याला कळलं. आता पुढे बेटा, फोर्स युनिट न्यूटन आहे. सगळ्याला माहिती आहे ना, फोर्स आपण न्यूटन मध्ये मेजर करतो, मास आपण किलोग्राम मध्ये मेजर करतो. तसं मोमेंटमचं युनिट काय आहे? मोमेंटमचं युनिट काय? सो राईट ऑन नेक्स्ट पॉइंट, एसआय युनिट. एसआय युनिट म्हणजे काय बेटा? स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट, सगळ्या जगानं मान्य केलेलं. सांगा बरं आता, मोमेंटम मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं काय असतं युनिट? केजी, डॉटला डॉट. व्हेलॉसिटीचं काय? मीटर पर सेकंड. त्यामुळे लक्षात धरा बाळांनो, व्हॉट इज द युनिट ऑफ एसआय युनिट ऑफ मोमेंटम? केजी मीटर पर सेकंड. काय बाळांनो? केजी मीटर पर सेकंड हे असं युनिट आहे. आता सीजीएस सांगा बरं. सीजीएस, सीजीएस म्हणजे लोकल युनिट असतं. लक्षात धरा, केजी, केजी म्हणजे कोण? सीजीएस मध्ये ग्राम, मीटरला सेंटीमीटर, सेंटीमीटर, ठीक आहे, आणि सेकंदला सेकंद, ग्राम सेंटीमीटर पर सेकंद. याचा युनिट पण लक्षात धरा, याचा युनिट पण तुम्ही लक्षात धरायचं आहे. ओके.
आता पुढे बघा बाळांनो, एसआय युनिट घेतलं, सीजीएस युनिट घेतलं. आता मी एक तुम्हाला प्रॉब्लेम देतो. सगळ्याला काय आलं मोमेंटम? दोन प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला, सिंपल सिंपल, आणि तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा 2 मार्कासाठी विचारले जातात. ऑल ऑफ यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय मोमेंटम? मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी. मास आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट असतो बेटा. माझं मोमेंटम 0 आहे कारण माझी व्हेलॉसिटी 0 आहे. माझं मोमेंटम 0 आहे तर माझी व्हेलॉसिटी 0 आहे. ज्यावेळेस एखादी बॉडी मोशन मध्ये यायला लागते, ज्यावेळेस एखादी बॉडी रनिंग मध्ये येते, त्याच वेळेस मोमेंटम असतो. अदरवाइज मोमेंटम 0. आता तुम्ही जेवढे जण क्लास करतात तुमच्या सगळ्याचं मोमेंटम 0 आहे. मी तुम्हाला शिकवत आहे, माझं मोमेंटम 0 आहे. पण मी जर तुम्हाला पळत पळत शिकवायला लागलं तर मग तुमचं मला मोमेंटम येणार. पण मी असं शिकवणार का? नाही. त्यामुळे माझं मोमेंटम पूर्ण क्लासभर या ठिकाणी मोमेंटम किती असणार बेटा? 0 मोमेंटम असणार. सो आय विल गिव्ह यू अ प्रॉब्लेम. प्लीज सॉल्व इट. इट इज व्हेरी easy problem. Right on. A car having mass, a car having mass, a car having mass 500 kg. Car having mass 500 kg moves with velocity, moves with velocity 0.25 meter per second. खूपच कमी वेळात स्पीड न पळायला लागेल. Then calculate the momentum of the car. Then calculate momentum of the car. Calculate momentum of the car. कारचं मोमेंटम काढायचं बेटा आपल्याला. कारचं मोमेंटम काढायचं. व्हेरी गुड. अनुष्का, आय थिंक यू आर रॉंग. कुठं चुकलं? नंदनी बरोबर आहे. सुमेधा बरोबर आहे. युनिट राहिलं सुमेधा तुझं. अपूर्वा युनिट राहिलं. युनिट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. अनुष्का थोडं चुकलं बेटा. कुठं चुकलं बघा. मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करायचं. आय विल गिव्ह आन्सर. सो सी युअर आन्सर. काय काय दिलं गिव्हन डेटा? गिव्हन डेटा मध्ये काय काय दिले तुम्हाला? मास दिलं 5 kg. ठीक आहे. वेलॉसिटी दिली तुम्हाला 0.25 मीटर पर सेकंड. तुम्हाला मोमेंटम विचारले. सो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मास किती बेटा? 500 kg. मोमेंटम की वेलोसिटी किती आहे? 0.25. आयडिया काय करायची? हे 2 शून्य आणि इकडले 2 डिजिटचे पॉइंट, 2 डिजिट नंतरचे पॉइंट हे कटून जातात. म्हणजे येतं किती बेटा? 5 into 25. किती आलं? 25 पाचा 125. युनिट काय असतं? केजी. कोणाच्या लक्षात जर नाही राहिलं ना युनिट इथून काढायचं बेटा. चला, मासचं कोण आहे? केजी. मल्टिप्लाय जसं तसं. वेलॉसिटीचं कोण आहे बेटा? मीटर पर सेकंड. म्हणजे केजी मीटर पर सेकंड. असं मोमेंटम आलं. सो व्हॉट इज द मोमेंटम ऑफ कार? खाली लिहून घ्या. मोमेंटम ऑफ कार इज momentum of car is 125 kg meter per second. 125 kg meter per second एवढा आहे. चाललं बेटा, लिहून घ्या. चला, प्रॉब्लेम इथूनच चालू होता. तर सगळ्यांनी घाबरायचं नाही प्रॉब्लेमला. याची सुरुवात आहे आता. 9वी पासून हळूहळू प्रॉब्लेम चालू होता. निहारिका बरोबर आहे. युनिट राहिलं बेटा. निहारिका. सायली, मल्टिप्लिकेशन चुकलं तुझं. मल्टिप्लिकेशन चुकू नका. मल्टिप्लिकेशन चुकलं की बघा. आणि युनिट पण चुकायला नाही पाहिजे. गुणाकार नाही चुकायला पाहिजे ना. युनिट पण राहू द्यायचं. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही नुसतंच म्हणला दुकानदाराला मला तांदूळ द्या. ठीक आहे ना. दुकानदाराला तांदूळ द्या. दुकानदार म्हणणार तांदूळ द्या. काय करणार दुकानदार? काय करेल सांगा बरं? काय पाहिजे? तांदूळ. काय पाहिजे? तांदूळ. किती पाहिजे? तांदूळ. काय पाहिजे? तांदूळ. किती पाहिजे? तांदूळ. ऐकणार एक कानाखाली देणार. अभ्यास सांगणार किती पाहिजे. मग तुम्ही सांगणार असेल एवढे तांदूळ पाहिजे, एवढे तांदूळ पाहिजे, एवढे तांदूळ पाहिजे. तुम्ही काय सांगता गेले की चांगलं प्रॉपर कम्युनिकेशन करायचं झालं तर आपण युनिट सांगतो ना. आपण म्हणतो 5 किलो तांदूळ द्या. त्याला पटकन कळतं की बाबा 5 किलो द्यायचे. सो युनिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाईल रायटिंग द आन्सर यू हॅव टू राईट डाऊन द युनिट ऑल्सो. कारण युनिटला सुद्धा अर्धा मार्क असतो बेटा. युनिटला किती मार्क असतो? अर्धा मार्क असतो. त्यामुळे थोडं युनिट कडे पण लक्ष राहू द्यायचं. ठीक आहे.
हा, चला आता पुढे घ्या. पुढचा तो खूप सोपा प्रॉब्लेम आहे, सगळेजण सॉल्व्ह करतील. थोडा उलटा देतो. The body having momentum, a body having momentum, a body having momentum, momentum दिलंय हा बाळांनो तुम्हाला, म्हणजे p ची किंमत दिली. A body having momentum 50 kg meter per second, 50 kg meter per second, 50 kg meter per second, having mass, having mass 10 kg, having mass 10 kg, then what will be the velocity? Then what will be the velocity of body? What will be the velocity of body? What will be the velocity of body? त्या बॉडीची वेलोसिटी कुठे असणार? ओके, चला काढा लवकर फास्ट. काय काय दिले? गिवन डेटा लिहा. गिवन डेटा. हा, आलं सगळ्यांचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. युनिट बघा, वेलोसिटी म्हणजे मीटर पर सेकंड. श्वेता बरोबर आहे, अपूर्वा बरोबर आहे, वैष्णवी बरोबर आहे, सुमेधा, श्रावणी, मानसी. युनिट राहिलं बघ मानसी. अनुष्का, सायली. युनिट राहिलं वैष्णवी, नरेंद्र, नंदिनी, सुमेधा, अपूर्वा. बरोबर आहे. युनिट 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 युनिट. रागिनी चुकलं बघा, कुठे चुकलं बघा. गिवन डेटा काय काय, घाबरू नका ना. इथे बघा आता गिवन डेटा मध्ये काय काय दिलेलं तुम्हाला. गिवन डेटा प्रॉब्लेम म्हणले घाबरायचं नाही, कारण 9वी पासून सुरुवात झाली. आपल्याला 11वी 12वीला पहिल्या अटेम्प्ट मध्ये मेडिकलला लागायचं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेमची प्रॅक्टिस व्हायलाच पाहिजे. आणि बेसिक बेसिक गोष्टी सांगितल्या ना. आता मोमेंटम कधी विचारलं की तुम्हाला फॉर्म्युला पाठ पाहिजे. P इज इक्वल टू एम इंटू व्ही. 3 इक्वेशन विचारले मी, कुठले पण 3 इक्वेशन पाठ पाहिजे. V इज इक्वल टू यू प्लस एटी, S इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. मी ऍक्सेलरेशन विचारलं. ऍक्सेलरेशन कधी तयार होतं? चेंज इन वेलोसिटी. A इज इक्वल टू V मायनस यू बाय टी. तुम्ही एक छोटी वही करायला पाहिजे फिजिक्स साठी. ठीक आहे ना. फिजिक्सचे 8वी 9वी 10वी, आता ऍक्च्युली 9वी 10वीलाच तुम्हाला फिजिक्सचा पार्ट असतो मॅक्सिमम. आता हा फिजिक्सचा टॉपिक आहे. या टॉपिक मधले सगळे फॉर्म्युले लिहून काढायचे. मॅथमॅटिक्स साठी सुद्धा वही करायची छोटी. त्याच्यामध्ये रोज सकाळी उठलं की तुमचं कामच असायला पाहिजे, बाबा मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा फॉर्म्युले पाठ करणार, फॉर्म्युले पाठ करणार. ठीक आहे ना. कारण फॉर्म्युल्यामुळे बऱ्यापैकी क्वेश्चन सुटतात. आता वाचा काय काय दिले प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला केअरफुली. मोमेंटम दिले. किती दिले मोमेंटम बेटा? मोमेंटम दिले तुम्हाला 50 kg पर मीटर सेकंड, मीटर पर सेकंड. आता हे बघा, मोमेंटम पी न दाखवत असतो आपण. 50 kg मीटर पर सेकंड. हॅव्हिंग मास 10 kg, म्हणजे मास किती दिलं तुम्हाला? 10 kg. म्हणजे एम ची किंमत दिली बाळांना तुम्हाला 10 kg. व्हॉट विल बी द वेलोसिटी, म्हणजे व्ही काढायचे तुम्हाला. ठीक आहे. मग मोमेंटम दिलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे, अरे मोमेंटम दिले ना, मला फॉर्म्युला माहिती आहे. P इज इक्वल टू एम इंटू व्ही. हा फॉर्म्युला आहे. मग पी च्या जागेवर किती लिहिणार बेटा मी? 50. मास किती आहे? 10. वेलोसिटी मला कॅल्क्युलेट करायची. सो व्हॉट विल बी द वेलोसिटी? 50 बाय 10. हे 0 0 कटलं आणि किती वेलोसिटी आली माझी बाळांनो? 5 मीटर पर सेकंड. 5 मीटर पर सेकंड एवढी वेलोसिटी आहे. त्या बॉडीची वेलोसिटी एवढी असणार. किती असणार वेलोसिटी बेटा? 5 मीटर पर सेकंड. हा, ज्यांचं पहिलं पेज लिहायचं राहिलं होतं त्यांनी लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. ज्यांचं लिहायचं राहिले मोमेंटम, उशिरा जॉईन झालेले मोमेंटम. चला पुढचं पेज बघा बाळांनो, हे त्याच्या पुढचं पेज हे. ठीक आहे. तर सगळ्याला मोमेंटम कळालं. आता न्यूटन सेकंड लॉ बघू आपण. मोमेंटम कळालं सगळ्याला. मोमेंटम म्हणजे काय असतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी इज कॉल्ड मोमेंटम. आता आपण पुढचा लॉ बघूया, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सो राईट डाउन हियर, न्यूटन
सेकंड लॉ ऑफ मोशन. थोडं याच्यामध्ये तुम्हाला समजत नाही असं वाटतं, घाबरू नका. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तुम्हाला सांगितलं ना मी, या टॉपिकवर आपण 50 मार्कची एक्झाम घेणार आहोत. 50 मार्कची एक्झाम घेणार आहोत शेवटी या टॉपिकवर. जसं तुमचं 25 मार्कची आपण टेस्ट घेतली ती क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सवर, तसं आपण 50 मार्कची टेस्ट घेणार आहोत या टॉपिकवर. तर तुमचा तो रिझल्ट राहिला सांगायचा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सवर. ते सर थोडे आजारी आहेत, जे रिझल्ट वगैरे तयार करतात आपले इथले. ते उद्या किंवा परवा दिवशी येऊन जाईल. तसं कालच होणार होतं, परंतु ते आजारी असल्यामुळे आपण त्यांना बोलवलं नाही. ठीक आहे. तर या टॉपिकला तुम्ही अभ्यास करा. शेवटी घेऊ आपण 19-20 तारखेला या टॉपिकवर, पूर्ण टॉपिकवर, कारण एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा लॉज ऑफ मोशन. इट इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. पहिल्यांदा स्टेटमेंट लिहून घेऊया आपण आणि नंतर त्या स्टेटमेंटचा अर्थ काय असतो हे आपण समजून घेऊया. सो राईट डाऊन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. माझ्या सोबत लिहा. The rate of change of momentum, the rate of change of momentum, the rate of change of momentum is directly proportional to, is directly proportional to, is directly proportional to, is directly proportional to the applied force, directly proportional to the applied force, directly proportional to the applied force. And change of momentum, and change of momentum, and change of momentum occurs in the direction of force. Change of momentum occurs in the direction of force. हे स्टेटमेंट आहे. आता काही जण लिहिल्यानंतर म्हणतील सर काहीच कळालं नाही स्टेटमेंट लिहिल्यानंतर. हो बेटा, नाही कळालं, एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. आता इकडे लक्ष द्या. तर चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटम कधी चेंज होतं आता सांगा. माझं मोमेंटम किती आहे आता या ठिकाणी? मोमेंटम किती आहे माझं? 0. ओके. मला कोणीतरी आलं आणि फोर्स लावला. सांगा, फोर्स लावला की मला काय येणार? व्हेलॉसिटी येणार. व्हेलॉसिटी आली की काय होणार? लक्षात धरा, मला कोणी फोर्स अप्लाय केला, पाठीमागून आलं, ढकललं जोरात, मला व्हेलॉसिटी येणार, म्हणजे मला मोमेंटम पण येणार. आता माझं मोमेंटम 0 आहे. का 0 आहे बेटा? माय व्हेलॉसिटी 0. पण इथं कोणीतरी आलं आणि अप्लाइड फोर्स ऑन मी. कोणीतरी आलं आणि त्यानं माझ्यावर फोर्स अप्लाय केला. मी काय होणार? माझी जी खुर्ची आहे ती पळत पुढे जाणार, म्हणजे मला व्हेलॉसिटी आली. व्हेलॉसिटी आली म्हणजे मला मोमेंटम आलं. म्हणजे पहिल्यांदा मोमेंटम 0 होतं, आता काहीतरी मोमेंटम आलं, म्हणजे माझ्या मोमेंट मध्ये चेंज झाला. ठीक आहे ना? माझ्या मोमेंट मध्ये चेंज झाला. तर माझ्या मोमेंट मध्ये किती चेंज होणार हे कशावर डिपेंड असतं बेटा? फोर्सवर. कशावर डिपेंड असतं? फोर्सवर. एखाद्याने आला आणि जास्त फोर्स लावला, आला राग आणि दिला ढकलून. ठीक आहे ना? आलं आणि एकदम रागानं मला ढकलून दिलं, मग माझी स्पीड कशी असणार? एकदम स्पीडनं. माझी खुर्ची एकदम स्पीडनं जाणार, माझं मोमेंटम खूप जास्त वाढणार. पण एखादं कोणीतरी आलं हळून ढकल, लहान लेकरू आलं, त्या लहान लेकरानं खुर्ची ढकलली माझी, मी हळून पुढे जाणार, म्हणजे माझं मोमेंटम सुद्धा हळून वाढणार. म्हणजे माझं मोमेंटम फास्ट चेंज होणार का हळूहळू चेंज होणार? हे कशावर डिपेंड असतं बेटा? फोर्सवर. जास्त फोर्स, जास्त चेंज इन मोमेंटम. मोर इज द फोर्स, मोर इज द चेंज इन मोमेंटम. मोर इज द फोर्स, मोर इज द चेंज इन मोमेंटम. बरोबर आहे की नाही क्षितिज? बरोबर आहे की नाही? मोर इज द फोर्स, मोर इज द चेंज इन मोमेंटम. जेवढा तुम्ही फोर्स लावता तेवढे मोमेंटम चेंज होत असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ काय? एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढते. म्हणजे माझ्या बॉडीवरला फोर्स वाढला की माझ्यामधलं मोमेंटम जे चेंज आहे ते जास्त पटीनं होतं. कमी फोर्स लावला तर मोमेंटम कमी चेंज होतो, जास्त फोर्स लावला मोमेंटम जास्त चेंज होतो.
आणि मोमेंटमचं जे चेंज असतं इट ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. इट ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि लक्षात धरा बाळांनो, हे फोर्सच्या डायरेक्शन मध्ये चेंज होत असते. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं, ठीक आहे ना. आपल्याला काय करायचंय, हे स्टेटमेंट आहे, हे प्रूव्ह करायचे, याचं एक्सप्लेनेशन बघायचं. तर आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. सो रिटर्न नेक्स्ट पॉइंट, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन लिहायचं याच्या खाली, थोडं वरून घेऊया आपण. एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन स्टेटमेंट पाठ करायचा बेटा. चेंज इन मोमेंटम, स्टेटमेंट सगळ्याला पाठ असायला पाहिजे. Change in momentum, rate of change of momentum is directly proportional to the applied force and change of momentum occurs in the direction of force. आणि जे मोमेंटम चेंज होतं ते फोर्सच्या डायरेक्शन मध्ये असतं, ठीक आहे. मग आता इथे बघा एक्सप्लेनेशन घेऊया. सपोज आपण एक ऑब्जेक्ट घेऊ, थोडं मी हळूहळू तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही थोडं लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचा प्रयत्न करा. सपोज हे ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. याचं मास m आहे, त्या ऑब्जेक्टचं मास m आहे. त्याच्यावर आपण एक फोर्स ऍक्ट केला. सपोज दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन दिस ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टवर आपण एक फोर्स ऍक्ट केला. ओके, आता याचं मास m आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे. त्याची सुरुवातीला इनिशियल व्हेलॉसिटी u आहे. इनिशियल व्हेलॉसिटी u. इकडून तुम्ही फोर्स लावला फॉर टाइम t, टी या वेळासाठी, म्हणजे आला आणि फोर्स लावला टी वेळासाठी, असं ढकलत राहिलं. ओके, टी वेळासाठी एवढं ढकलत राहिलं तर काय होईल बेटा, व्हेलॉसिटी काय होणार, याची चेंज होणार. आणि याची व्हेलॉसिटी समजा द फायनल व्हेलॉसिटी ऑफ दिस बॉडी इज v. फायनल व्हेलॉसिटी v आहे. काय काय सांगितलं, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट तुम्ही मलाच पकडा, माझं मास m आहे, माझी आत्ताची व्हेलॉसिटी u आहे. एक जण पाठीमागून आला, माझ्यावर फोर्स लावला. किती वेळासाठी फोर्स लावला बेटा, टी या वेळासाठी माझ्यावर ढकलत राहिला मला. माझी व्हेलॉसिटी किती होणार, काहीतरी बदलणार ना. सुरुवातीला u होती, आता किती व्हेलॉसिटी झाली v. कशामुळे चेंज झाली बेटा व्हेलॉसिटी, ड्यू टू द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. लक्षात करा. मग मोमेंटम काय असतं सांगा बरं, साधी गोष्ट, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता सुरुवातीला माझं मोमेंटम किती होतं, 0, कारण माझी व्हेलॉसिटी 0 आहे. एखाद्यानं फोर्स लावला, मला व्हेलॉसिटी आली, म्हणजे माझं मोमेंटम काहीतरी येणार. म्हणजे माझं मोमेंटम 0 पासून मोमेंटम आलं मला काहीतरी. कशामुळे आलं, ड्यू टू ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. मग पहिल्यांदा मोमेंटम किती होतं, शेवटी मोमेंटम किती होतं हे आपण बघू. त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी थोडं जनरल स्टेटमेंट लिहून घेऊया. कन्सिडर अन ऑब्जेक्ट. कन्सिडर अन ऑब्जेक्ट, माझ्या सोबत लिहा. कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. ऑफ मास m. काही जण म्हणतील सर खूप अवघड चाललं. बेटा सुरुवातीला अवघडच वाटत असतं, इट इज फिजिक्स. अरे फिजिक्स आहे, तुम्हाला इथे इमॅजिनेशन करावं लागतं, थोडं व्हिज्युअलायझेशन करावं लागतं. काय व्हायला लागले नेमकं, आपण एक ऑब्जेक्ट घेतला ज्याचं मास m आहे, हॅव्हिंग इनिशियल व्हेलॉसिटी u. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे बेटा, हॅव्हिंग इनिशियल व्हेलॉसिटी, माझ्या बरोबर बरोबर लिहा सोबत सोबत. हॅव्हिंग इनिशियल व्हेलॉसिटी u. इनिशियल व्हेलॉसिटी u आहे, फुल स्टॉप. पहिला पॉइंट संपला. सेकंड पॉइंट, force F is applied. Force F is applied. Force F is applied on that object. On that object for a time t. For a time t. Then its velocity becomes. Then its velocity becomes. किती velocity बनली बेटा, then its velocity becomes v. किती velocity बनली बेटा, v. then its velocity becomes v. आता सांगा मला, व्हॉट इज द इनिशियल मोमेंटम. सुरुवातीचं मोमेंटम काय असणार त्याचं सांगा. इनिशियल मोमेंटम सांगा मला, इनिशियल मोमेंटम सुरुवातीला मास इंटू व्हेलॉसिटी. सुरुवातीला व्हेलॉसिटी किती होती सांगा बरं बाळांनो, हे मास आणि सुरुवातीची व्हेलॉसिटी u. इनिशियल व्हेलॉसिटी u होती ना, त्यामुळे m इंटू u. ठीक आहे, m इंटू u, त्याला आपण डॉट न लिहू शकतो, m डॉट u. व्हॉट इज द फायनल मोमेंटम सांगा, शेवटचं मोमेंटम काय असणार,
शेवटी मास बदललं का? मास जशाला तसंच राहिलं, पण व्हेलॉसिटी चेंज झाली ना. पहिली यू होती, एफ एवढा फोर्स लावल्यामुळे व्हेलॉसिटी किती झाली बेटा? व्ही. सो व्हॉट विल बी द फायनल मोमेंटम? एम इंटू व्ही. एम इंटू व्ही. काय असतं बेटा? एम इंटू व्ही. ठीक आहे, एम इंटू व्ही. आता लक्षात धरा, स्टेटमेंट काय सांगतं आपलं? स्टेटमेंट काय सांगतं? लॉ काय सांगतो आपला? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आपण पहिल्यांदा काढू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, rate of change of momentum, rate of change of momentum is equal to final momentum minus initial momentum. फायनल मोमेंटम चेंज काढायचा ना. चेंज कसा काढला जातो बेटा? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. डिवायडेड बाय टाइम. रेट म्हणजे कोण असतो? टाइम असतो. रेट म्हणजे कोण असतो? टाइम. आता सांगा बरं, फायनल मोमेंटम किती आहे? एम इंटू व्ही. इनिशियल मोमेंटम किती आहे? एम इंटू यू डिवायडेड बाय टाइम टी. आता याच्यातून एम कॉमन घ्या बाळांना. लक्षात धरा, याच्यातून एम जर कॉमन घेतलं, काय राहिलं सांगा बरं ब्रॅकेट मध्ये? इथं व्ही राहिलं, इथलं एम काढून घेतल्यानंतर यू राहिलं, आणि खाली कोण राहिलं बेटा? टी. आता सांगा, याला आपण ओळखता का? व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. याला आपण ओळखता का? ओळखता का सांगा बरं? कोण आहे? याला आपण ओळखता का? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू, सांगा, मासला मास ऍज इट इज, व्ही मायनस यू बाय टी. कोण आहे? व्हेरी गुड, ऍक्सेलरेशन. व्हेरी गुड, ऍक्सेलरेशन. छान, ऍक्सेलरेशन आहे म्हणजे ए आहे. सो इट इज ए. आता कळलं का तुम्हाला? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काय आलं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, अर्धा आला आपलं. आता आपण पुढे बघूया. थोडं इथपर्यंत येऊन घ्या सगळ्यांनी. थोडं न समजल्यासारखं वाटतं, मी सांगितलंय तुम्हाला, बिकॉज इट इज अ फिजिक्स. एवढं सोपं असतं तर सगळंच आउट ऑफ मार्क पडले असते सगळ्याला. ठीक आहे ना? चला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सगळी डायग्राम काढून घ्या, छान पद्धतीने लिहून घ्या. आता आपला लॉ काय सांगतो बेटा? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. पण लॉ काय सांगतो आपला सांगा बरं? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कोणाला प्रोपोर्शनल असतं म्हणे? अप्लाइड फोर्स. म्हणजे एफ ला प्रोपोर्शनल असतं. कोणाला? एफ ला, फोर्सला. म्हणून आपण असं लिहू शकतो. सो अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, according to Newton's second law of motion, न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो बेटा? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कोणाला प्रोपोर्शनल आहे म्हणे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. ठीक आहे ना? फोर्स म्हणजे एफ. फोर्स म्हणजे एफ. पण आता मला सांगा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची व्हॅल्यू काय आली बेटा? सांगा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची व्हॅल्यू काय आली सांगा? मास इंटू ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच्या जागेवर काय लिहितो? या ठिकाणी मास इंटू ऍक्सेलरेशन लिहितो. काय लिहितो कळलं का? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच्या जागेवर काय लिहितो? मास इंटू ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. मी याला उलट लिहितो. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढण्यासाठी मी ते कॉन्स्टंट घेतो. प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी के घेतो. मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, के ची व्हॅल्यू 1 घेतो इथं. हिअर के इज इक्वल टू 1. के ची व्हॅल्यू 1 घेतो. देन व्हॉट इज मास? फोर्स इज इक्वल टू
मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि ही स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. कळलं तुम्हाला? फोर्स काय असतं बेटा? मास आणि ऍक्सेलरेशनचा प्रोडक्ट असतो. फोर्स इज द मास इंटू ऍक्सेलरेशन. पाठीमागाला पेज स्क्रीनशॉट घ्या. थोडं लक्ष द्या आता पुढे इथं. आता लक्षात धरा मास इंटू ऍक्सेलरेशन. आता पुढे बघा बाळांनो, या ठिकाणी जर बघितलं तर मास इंटू ऍक्सेलरेशन. आता फोर्सचं एसआय युनिट काय काय? लक्षात धरा, फोर्स जे आहे ना एसआय युनिट, एसआय युनिट आणि दुसरी गोष्ट सीजीएस युनिट, हे दोन्ही युनिट लक्षात असायला पाहिजे. सगळ्याला माहिती आहे बेटा एसआय युनिट कोण आहे? न्यूटन. एसआय युनिट न्यूटन, त्याला आपण कॅपिटल एन न दाखवतो. सीजीएस युनिट काय बेटा? टाइम. लक्षात धरा, मास जसं ग्राम आहे सीजीएस युनिट आणि केजीएस युनिट केजी आहे. सर के काय आहे? के म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तुम्ही बघितलं ना, 8वीला टॉपिक होता तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटीचा, डायरेक्टली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टंट घ्यावा लागायचा. तसं इथं आपली जी प्रोपोर्शनॅलिटी ही कॉन्स्टंट काढून टाकण्यासाठी, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकण्यासाठी इज इक्वल टू घेतलं आणि इज इक्वल टू घेतल्यानंतर कॉन्स्टंट घेतलं. ठीक आहे. तर कोणाला नाही कळलं तरी घाबरायचं नाही, डायरेक्टली इक्वेशन पाठ करायचं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. व्हॉट इज न्यूटन सेकंड लॉ? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. डायरेक्टली हे स्टेटमेंट तुमच्या लक्षात असायला पाहिजे. Rate of change of momentum is directly proportional to the applied force, and change of momentum occurs in the direction of force. हे स्टेटमेंट पाठ करायचं. एकदा दोनदा तीनदा हे इक्वेशन घेऊन काढायचं. ठीक आहे. आणि शेवटी काय येतं बेटा? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे आज आपण दोन फॉर्म्युले बघितले. कोणकोणते फॉर्म्युले बघितले बेटा? सांगा. पहिला फॉर्म्युला सांगा. मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. दुसरा फॉर्म्युला आपण फोर्सचा काढला. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि हे दोन्ही फॉर्म्युले या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बघितलं.